1 घंटा पहिले टिपिकल इंडियन फॅमिली सारखं आम्ही 1 घंटा पहिले येऊन रेल्वे स्टेशनवर बसलोय. काय झालं? मी म्हटलं होतं आपण अर्धा तास पहिले पण येऊ शकतो. तू म्हटलंच नाही. नाही म्हटलं नाही, पण माझ्या मनात होतं पण म्हटलं तू तुझ्या मनाला मला कसं बघायला येणार? समजायला पाहिजे, समजायला पाहिजे. आम्ही चाललो कुठे? जळगाव की भुसावळ? भुसावळ. माझ्या फ्रेंडची एंगेजमेंट आहे म्हणून. माझी फ्रेंड आहे ना. माझी नायपरची फ्रेंड आहे, मग याची फ्रेंड पण किती. माझे केस वाईट झाले. काय नव्हतं, केस वाईट असलेत तर हा? केस वाईट असलेत तर माणूस वाईट नाही. भिड्याचे जोक आहे. भिडे. फायनली मित्रांनो 2 सीट रिझर्व केल्यावर आम्ही एका सीटवर बसून आहोत. 1 सीट वेस्ट गेली. काऊन देतं सांग? 2 अलग अलग ठिकाणी. का सांगू? 2 अलग अलग ठिकाणी भेटते, अलग अलग कोचमध्ये भेटते. ते तर आहे, पण एक्सचेंज नाही करायला लागली. एका सीटवर होऊन गेलं ना साईड लोवर. मी बारकी बोलते. अच्छा, तर फायनली आम्ही भुसावळला पोहोचलो. रेल्वे स्टेशनला सेफ बाहेर. इथे आवाज जास्त आहे की असा आवाज येत आहे. भुसावळला काही बघण्याला काय? मला का माहित. तुला एंगेजमेंट करून तुझ्या घरी वापस जायचं आहे. माझी नाही ना एंगेजमेंट, माझी थोडी नाही. एंगेजमेंट अटेंड करून तुझ्या घरी ड्युटीला जायचं आहे. आम्ही एंगेजमेंटला तर आलो, पण जिच्या एंगेजमेंटला तिसाठी गिफ्ट आणायचं विसरलो. आता ब्लिंकिट करू. हां, ब्लिंकिट करू. ब्लिंकिट तिथे ब्लिंकिट असेल का? का माहिती, बघू. असं नाही आहे, थोडंफार मोठं गाव. गाव नाही आहे. सिटी. जी काही आहे. आम्ही कन्फ्यूज झालो. तिकडे जातो. तिकडे बस स्टँड आहे. इकडे बाहेर जाण्यास मनाई आहे. इकडे बंद आहे. इकडे बंद आहे. कुठे जायचं? आणि भुसावळ आहे. कुठे जायचं? इकडे जाऊ जिथे मनाई आहे. जो लोग नहीं बोलते हम वहीच करते हैं. 5 वाजल्यामुळे भूक लागली. 5 वाजता माझ्या भूकेचा टाइम. भुकेचा वेळ आहे. आम्ही घड्याळ पाहून नाही सांगत 5 वाजले, आम्ही भूक पाहून सांगतो. भूक लागली का 5 वाजले संध्याकाळचे. वेलकम टू भुसावळ. कधीच वेलकम झालं. कोणी केलं? मिस केलं. अच्छा, भुसावळमध्ये रस्त्यात गड्डेच रस्ते आहेत. गड्ड्यात रस्ते. गड्डे. छान वाटत आहे. ठीक नाही एवढं चांगलं तर केलं. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? गाईज वी आर रेडी. सुंदर सुंदर साडी घालते. नर्वस होता. जा सोबत मागून पकडतो. जा ना. अरे जा ना, तू तुझी मैत्रीण आहे. मैत्रीण आहे, करू दे तिला. फोटोग्राफर ऑन ड्यूटी. व्हिडिओग्राफी. 1560 फोटो काढून आता आम्ही शेवटी जेवणाकडे वळलो. 1560 कुठे काढले? 1560 कॅपॅसिटी आहे का तुझ्या? 2-2 हुशार. गौरी शेवटी जेवण काय सकाळपासून आता जेवत सकाळपासून आता जेवत आहे ॲक्च्युली.
मारवाडी जेवण वाढत पिवत पाणी आलं बापरे पाणी जेवण करून झोपायचं आहे. बाय बाय. झोपायचं नाही ट्रेनमध्ये बसायचं. बसण्यावाली ट्रेन आहे माझी फेवरेट. झोपण्यावाली नाही. भुसावळ जंक्शन फायनली डॉक्युमेंटरी बनवतो. एंगेजमेंट संपली. नाही एंगेजमेंट संपली नव्हती. त्यांना टाईम होता. आमची ट्रेन होती ना. आमची ट्रेन होती आणि आम्हाला ट्रेन मिस नव्हती करायची म्हणून आम्ही निघून आलो. तुम्हाला वाटतं असेल आधी कशी दिसते ना आता कशी दिसते. बिफोर हा बघ राहू दे त्या लोकांना ओय क्यूटी. त्यांचा व्हिडिओ ओय क्यूटी. अच्छा मला ओय म्हणलं क्यूटी. नो गौरीला वाटते भीती. भीती नाही बघ वाटत. बघ कसं हात पकडते. नाही वाटत. आपण काय हप्त्यातून 3 दिवस जिमला जायचं बाकी दिवस खायचं मग पोट आतमध्ये कसं जाणार आहे. आउट ऑफ द कॉन्टेक्स्ट टॉपिक होता. नाही मी म्हणतो तर पैदल जायचं. रेग्युलर जिममध्ये जातो. आज सृष्टीचं एंगेजमेंट होतं म्हणून नाही गेलो. काल पण नव्हतं गेला. काल आज उद्या नाही गेला. अरे आज पण पण नाही. उद्या पण नाही. मी संडेला तर जात नाही उद्या उद्या नाही उद्या नाही हां उद्या तर वापस येशील ना. नाही उद्या सकाळी जाऊन मी सॅटर्डे आहे ना. लास्ट टाइम पण तुम्हाला सॅटर्डेला सकाळी जाईल. सकाळी पण आता उठलं तर इथून नाही मी म्हणे. इथून जागूनच जाईन ना. नाही नाही अरे इथून मी आता जाईन. चॅलेंज चॅलेंज झोपीन तर नाही. एक्सेप्टेड. रोहित सकाळी सेल्फी पाठवतो. जिममध्ये जायला अशी सेल्फी पाठवतो अशी करून. रोहितला मेसेज करून ठेवतो सकाळी येईन बा मी असं. तू लास्ट टाइम पण रोहितने तुला बोललो होतं सकाळी 4-5. रोहित नेहमीच बोलवते. तू नाही म्हणतो. रोहित नेहमीच होता बोलतो. गेला मी तुला उठवलं होतं फोन करून अक्षरशः तरी तू नव्हतो विचार कर. अरे पण आता मी जागा सरांनी गेल्या जाऊ दे. आता मी झोपणार नाही का जिमवर गेल्या जाऊ दे. गेल्या तुझं पोट असं झालं तरी मला काही फरक नाही. उद्या सेल्फी काढून पाठवतो जिम गेला प्रेझेंटी लावू बायोमॅट्रिक. नाही, तुझं पोट असं पण झालं तरी मला काही वाटत नाही. पोट इथं आहे इथं नाही. ही चुकीची जागा आहे. इथं असं झालं तरी चालेल. अच्छा. असं नाही का असं कप ठेवता येते मग पोटावर हां चहा तसं चहा बशी मावली पाहिजे. हां बशी मारून पाहिजे. एकाच जागेवर फक्त. दिसायला आपल्या रूटमध्ये वापस आणायचे असतं ते. का आपल्या रूटमध्ये वापस आणण्यासाठी असतं ते. काय असते. हे अशा पायऱ्या अशा गोष्टी अच्छा. अशा आपण तरच नाही का रूटवर वापस आणण्यासाठी. अरे पण मी एस्केलेटरवर चढलो होतो होत नव्हतं उडलो. पायऱ्या चढ लागते. पायऱ्या उतरायच्या. उतरून राहिलो चढून नाही राहिलो. चढण्यात जास्त तिथून कॅलरी. चढायचं होता. चल वापस चल चढून येतो. 5 नंबर कुठं आहे. त्याच्यावर मसाजचं सीट बस. नहीं वॉश निकालनी पड़ेगी का ते क्लिक कर. हाँ सिस्टम देख. मोबाइल रहेगा क्या इधर. बस आप एक ही बंदे का करना नहीं मेरे को भी करना है. हाँ 1 मिनट. नहीं बरोबर. हो गया आप भी बढ़ाओ. ठीक. तर मित्रांनो आमच्या इम्पल्सिव्ह डिसिजनच्या चक्करमध्ये 200 रुपयात आम्ही मसाज करून आलो ज्याच्यात गौरीच्या वडील टचही नाही झालं. बारीक आहे म्हणून. बारीक आहे म्हणून ते फिटच राहिली त्या मशीनमध्ये. मी फिट झालो. एवढं काही खास नव्हतं. आम्ही घेणार होतो मशीन पण घेऊ चांगल्या कंपनीची. आता काय करायचं बाकी आहे. एंगेजमेंट झाली मसाज झालं जेवण झालं. अजून तर बाकी काहीच नाही झालं आहे सगळं. आता मी वॉलेट होतो विचार करायला. खरंच मजा नाही. जिम करणार तुम्हाला शहरात लावली की उद्या. अरे पण तू पाय ना पैसे देत चॅलेंज. गणित पैसे कमी मग चॅलेंज चॅलेंज असते. ऑनलाईन करतो. आता 1 लाख. 1 लाखाची नाही असं मी सांगतो हिशोब कसा आहे. जर मी उद्या नागपूरला जाणार नागपूरवरून रेल्वे स्टेशनवरून छत्रपतीवर जाऊन मग 200-250 रुपये लागून. अरे अजनी तर छत्रपती हे आहे काय मेट्रो मेट्रो आहे. जायचं नाही ते सांग ना. असं काही नाही. मेट्रो 20 रुपयाची होते. थांब पाहू आपण लवकर कसं करू. मेट्रो चालू होते सकाळी 6 वाजता. आपण
पोहोचू 4:30 वाजता. तुझी इच्छा. इच्छा माझी आहे, पण मी परवडन का तुला विचारूया. तू वधूवरून हिंगणघाटला जाऊ शकते, हिंगणघाटवरून वधूला वापस येऊ शकते. पण तुझे धुवायचे कपडे घरीच राहते. सोनताईकडे धुवून घेईन एक वेळा. हो दे मग. वॉशिंग मशीनमध्ये टाकतात तशी काही टेन्शन नाही. ठीक आहे. कपड्याचा ऑर्डर असंच करतो. झोपून राहिली. मेरे साथ एक लड़का बिगड़ रहा है, ऐसे बन रहा है. आळशी नाही, प्रॅक्टिकल बनून राहिलो मी. बरं मा सोन्या बरं. ओ मा सोन्या ओ. वापस आला तो. मी अट्रॅक्टिव्ह आहे. जाऊन लोक जे दूर गेले ते वापस यायचं ट्राय करतात. मी पण करतो ना. फ्लॅट होते माझ्यासोबत संग माझ्या आले ना की त्यांना सकाळपासून ते रेल्वे स्टेशन दाखवून राहिलं. बाहेरचं अंदर जेव्हा खूप सारे दाखवलं आहे. हे ताळक्यात अगं काहीच नाही आहे रिकाम. चांगलं हां. तर गाईस फायनली वापस वर्धेला पोचलो. हा कोणता इलाका आहे? हा इकडलं साईडचाच आहे ना. असं इकडून वेगळं असतं वाटतं इकडे. आपण इकडून आलो ना, ते वाला आहे. हाय ग. उद्या सकाळी ड्युटी आहे. सकाळी झाली. उद्या सकाळी म्हणजे आता ड्युटी आहे, 1-2 तासात ड्युटीवर जायचं आहे. निघ ड्युटीवर झाली सकाळ. तर गाईस भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आजचा सक्सेसफुल जर्नी. ब्लॉग तर बनला Vlog एडिट करून टाकन का नाही त्याची गॅरंटी नाही. नाही. टाक. असे किती ब्लॉग शूट करून पण मी एडिट नाही केले. आता करतो ना.